फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। जय भीम। मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो। पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी। संदीप सिंग गाडेवाले, संजय घोगरे पाटील, संजय लहानकर, डॉक्टर अंकुश देवसरकर, माननीय गंगाधरराव बडुरे, उमेश मुंडे, प्रवीणजी साले, संतोष मुळे, बी आर कदमजी, मिलिंद देशमुख आणि दत्ता कोकाटेजी। खरं तर अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे। माननीय लोकनेते अशोकराव चव्हाण साहेब आणि त्यांच्या टीमने मागच्या महिन्याभरामध्ये परीक्षेचा खूप सराव केला। परीक्षेचा एवढा सराव केला आणि नांदेडच्या जनतेने अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखालच्या टीमला मेरिटोरियस टीम म्हणून आणि गोल्ड मेडल म्हणून त्यांना सुवर्ण पदक दिल्याबद्दल सगळ्यांच्या वतीनं आपण त्यांच्या टाळ्याच्या गजरात अभिनंदन करावं। खरं तर आम्ही येताना चर्चा करत होतो की ज्या पद्धतीने नियोजन, सूक्ष्म नियोजन, अभ्यास करून एक चांगला विजय नांदेडच्या जनतेला 15वा महापौर महिला आणि भारतीय जनता पार्टीची ज्या पद्धतीने अशोकराव चव्हाणांच्या नेतृत्वाखालच्या टीमने ज्या पद्धतीने हा विजय सार्थ केला, परीक्षेस पूर्णपणे मेरिटमध्ये आमची सर्व टीम उत्तीर्ण झाली। पण आता इथून पुढं आमचे जे 45+5 या मंडळींची खरी परीक्षा आहे। कारण तुम्हाला जनतेने निवडून दिलेला आहे, पण आता जनतेच्या दरबारात तुम्हाला तुमच्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला पास व्हायचं आहे। त्यामुळे चव्हाण साहेबांनी तर तुमच्या महापौर पद दिलं, उपमहापौर पद दिलं, तुम्हाला नगरपालिकेमध्ये या ठिकाणी सगळ्यांना आणून बसवलं, परंतु नांदेडच्या जनतेच्या खूप अपेक्षा तुमच्याकडून आहेत। नांदेडची जनता एक प्रकारे तुमच्याकडे आस लावून बसलेली आहे की ही जी नवीन टीम आहे, विशेषतः मला या नवीन टीम मध्ये 26 महिला आहेत चव्हाण साहेब, 26 महिला, आणि महिला राज या निमित्ताने या महापालिकेमध्ये येत पाहत आहे। आणि नरेंद्र मोदींचा संकल्प जो महिला आरक्षणाचा आपण पूर्ण केला, त्याबद्दल महिलांचं मी मनापासून अभिनंदन करतो। खरं तर यामध्ये 26 महिला आणि 19 पुरुष नगरसेवक आहेत। आणि या दृष्टिकोनातून सुरुवातीच्या दोन्ही भाषणांमध्ये जनतेकडल्या अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या। आमच्या बोंडारकर साहेबांनी एक अपेक्षा व्यक्त केली। अशा साहेब अनेक अपेक्षांचं पूर्तता राज्यसभेमध्ये मी आणि अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या नांदेड शहराला विमान सेवा उच्च अशी दर्जेदार पद्धतीची व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। या नांदेड शहरासाठी वेगवेगळ्या माध्यमातून, रेल्वेच्या माध्यमातून प्रश्न वेगवेगळे आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत। चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आज चव्हाण साहेब एक शुभ मुहूर्त घडलेला आहे। आज आपण महापौराची पण भेट दिलेली आहे आणि तुमच्या नेतृत्वाखाली जो तुम्ही ट्रॅफिक सर्वेक्षणाचा जो विषय केला होता, त्या ट्रॅफिक सर्वेक्षणाचा मार्ग आजच्या मुहूर्ताला आज मोकळा झालेला आहे। आणि मला वाटते इथं महेश कुमार डोईफुडे जे आहेत, त्यांनी 83 लाख रुपये केंद्र सरकारला वर्ग केले आहेत, त्याबद्दल त्यांचं पण अभिनंदन आपण केलं पाहिजे की नांदेडची जनता ही ट्रॅफिकच्या विळख्यातून आता मुक्त होण्याचं द्वार सुरू झालेलं आहे। आदरणीय चव्हाण साहेब, तुमच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण उद्योगाची मागणी केलेली आहे। आपण या ठिकाणी या शहराला एक चांगल्या पद्धतीचं पूर्ण विकसित अशा पद्धतीचं शहर करण्यासाठी आपण जो संकल्पनामा दिला होता, त्या संकल्पनाम्याच्या माध्यमातून आदरणीय बोंडारकर साहेबांनी सांगितलंय त्याच पद्धतीने या ठिकाणी गोदावरी नदी तर शुद्ध होईलच, परंतु नांदेड शहर प्रदूषण मुक्त कसे होईल, नांदेड शहर धूळ मुक्त कसे होईल। आणि माझी नगरसेवकांना आणि महापौर उपमहापौरांना हात जोडून विनंती आहे की फक्त रस्ते नाल्या या विषयामध्ये सीमित न राहता माझ्या या शहराला शिक्षण, आरोग्य, सेवा, पर्यटन, दळणवळण, रोजगार, उद्योग
याच्या माध्यमातून देखील तुमच्या डोळ्यासमोर व्हिजन असलं पाहिजे. आता बऱ्याच जणांना रस्ते, नाल्या आणि भूमिगत गटार हा तर भूमिगत विषय, हा मूलभूत विषय आहेच, परंतु त्याच्यासोबत माझ्या या नांदेड शहराला, जसं आता महापौरताईंनी सांगितलं की अशोकराव चव्हाणांच्या संकल्पनेतलं नांदेड शहर, अशोकराव चव्हाणांच्या संकल्पनेतलं नांदेड शहर हे फक्त भूमिगत गटार, रस्ते आणि नाल्यापुरतं नाही आहे. या नांदेड शहराला शैक्षणिक हब करायचा आहे. या नांदेड शहराला IT हब करायचा आहे. योगायोगानं आम्ही दोघेही खासदार आहोत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्हाला शक्ती द्यायला तयार आहेत. देशाचे पंतप्रधान तुम्हाला शक्ती द्यायला तयार आहेत. झोळी भरभरून मतदान नांदेडच्या जनतेनं तुमच्या पदरात टाकलेलं आहे. पुन्हा अशी संधी तुम्हाला मिळणार नाही. हे तुमच्या पॉलिटिकल करिअरची सुरुवात आहे. विशेषतः माझ्या महिला आणि नवयुवक जे तरुण नगरसेवकांना मला सांगायचं आहे, ही पॉलिटिकल करिअरची सुरुवात आहे. आपल्या वार्डात नगरसेवक होऊन, महापौर होऊन महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस साहेबांनी गाजवलेलं आहे आणि भूषवलेलं आहे. ती सुरुवात तुमची पण तशीच झाली पाहिजे अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. त्यामुळे या नांदेड शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून साहेबांनी ज्या पद्धतीने मल्टी स्पेशालिटीचा ज्या ठिकाणी पाठपुरावा केला, कॅन्सरचं हॉस्पिटल या ठिकाणी आणलं, आम्ही दोघांनी मिळून या ठिकाणी CGHS हॉस्पिटल मंजूर करून आणलं, आम्ही डाक भवनाची मंजुरी करून आणली. या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये हायस्पीड ट्रेन पण या भागात कशा येतील याच्या दृष्टिकोनातून पण विचार करणार आहोत. हे तीर्थक्षेत्र आहे. तुम्ही आम्ही सगळेजण भाग्यवान आहोत की ही गुरु गोविंद सिंगाची नगरी आहे. हे तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून कसं विकसित होईल, गुरु गोविंद सिंगाच्या पुण्यभूमीच्या निमित्ताने याला होली सिटी कसं करता येईल, या निमित्तानं तुमचं पाठबळ असल्याशिवाय ते होऊ शकणार नाही. त्याकरता तुम्हाला या ठिकाणी एकजुटीने, समन्वयाने आणि ताकदीनं आपल्याला या चव्हाण साहेबांच्या व्हिजनच्या साठी आपल्याला सगळ्याला मिळून टीमवर्क ज्या पद्धतीने आपण केलं निवडणुकीच्या पूर्वी, त्याच पद्धतीने निवडणुकीच्या नंतर पण हे टीमवर्क आपल्याला करायचं आहे. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की या शहरामध्ये शैक्षणिक क्लासेससाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी येतात. या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी एक भविष्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या स्वरूपामध्ये आता हा देश कूच घेतोय. IT हब जसं मी म्हणलंय त्याच पद्धतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या दृष्टिकोनातून देखील या शहरामध्ये हब आणण्याच्या दृष्टिकोनातून आमचा आणि चव्हाण साहेबांचा प्रयत्न राहणार आहे. या शहरामध्ये मेडिकल प्रॅक्टिशनर्स खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. साहेब, या भागामधल्या पंचकृषीमध्ये तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातले गोरगरीब जे लोक असतात या ठिकाणी स्वस्त दरामध्ये मेडिकल ट्रीटमेंट मिळते म्हणून येतात. तर माझी तुम्हाला विनंती आहे की सार्वजनिक आरोग्य असेल, या ठिकाणच्या आरोग्याचे दवाखाने असतील, ते स्वच्छ कसे होतील, पेशंटला सुविधा चांगल्या कशा मिळतील, येणारा पेशंट हा आनंददायी पद्धतीने कसा जाईल, आमच्या या शहराला मेडिकल हब बनवण्याच्या दृष्टिकोनातून देखील साहेबांच्या मनामध्ये संकल्पना आहे. आपण ही सर्व संकल्पना जर साध्य करायची असेल तर आपल्याला ज्या पद्धतीने कविता संतोष मुळे यांनी काय सांगितलं की उद्यापासून मी 24/7 पूर्ण वेळ या कामासाठी मी स्वतःला वाहून देईन, तिचं सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये अभिनंदन केलं पाहिजे. चव्हाण साहेब, माझी एक तुम्हाला विनंती आहे, आपण जेव्हा गृहपाठ करत होतो या निवडणुकीचा, नेहमी तुम्ही म्हणायचे की या लोकांना 100 डेजचा कार्यक्रम द्यावा लागेल. ज्या पद्धतीने फडणवीस साहेब यांनी आपल्या राज्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना, आपल्या सर्व मंत्र्यांना ज्या पद्धतीने 100 डेजचा कार्यक्रम दिला, त्याच पद्धतीने चव्हाण साहेब या नगरसेवकांना देखील 100 डेजचा कार्यक्रम द्या. 100 डेजचा कार्यक्रम देऊन यांना 100 डेजच्या नंतर यांनी 100 दिवसामध्ये काय काय कार्यक्रम केले, जनतेसाठी किती वेळ दिला, घरी किती वेळ झोपा काढल्या, लोकांमध्ये किती वेळ गेले, लोकांमध्ये विकासाच्या कामासाठी काय काय केलं, पाठपुरावा कसा कसा केला आणि त्या महापालिकेमध्ये ठराव मंजूर कसे केले, याच्यासाठी गतिमान प्रशासन आपण या ठिकाणी दिलं पाहिजे. कारण एक कुशल नेतृत्व असलेली महिला, अभ्यासू महिला आम्ही तुम्हाला दिलेली आहे. खरं तर चव्हाण साहेब, मला या ठिकाणी खेद वाटतो की राष्ट्रगानाच्या वेळेस निघून जाणं हा देशाचा अपमान आहे. राष्ट्रगानाच्या वेळेस राष्ट्रगानावर बहिष्कार टाकणं हा भारत मातेचा अपमान आहे. त्यामुळे साहेब, आपल्यास मी विनंती करतो, सभागृहाला आणि आमच्या या आयुक्त साहेबांना पण माझी विनंती आहे की घटनेमध्ये जर काही तरतूद असेल आणि जर कुठल्या प्रकारच्या कायद्याची अंमलबजावणी करता येत असेल तर असा भारत मातेचा अपमान इथून पुढे सहन केला जाणार नाही, हे पण सगळ्यांनी ध्यानात घेतलं पाहिजे. हे सगळ्यालाच लागू आहे. त्यामुळे या भारत मातेचं अन्न आपण खातो, या देशाचं मीठ आपण खातो, या देशाला विसरू नका.
या देशाच्या राष्ट्रगानाला अनुपस्थित राहण्याचं घोर पाप करण्याचं काम तुम्ही करू नका, कारण या भारत मातेत राहणाऱ्या नांदेडच्या जनतेनं तुम्हाला निवडून दिलेलं आहे. त्यामुळे राष्ट्रगानाला अनुपस्थित राहण्याची पुन्हा कधी चूक करू नका, अशी माझी चव्हाण साहेबाच्या वतीने देखील आपल्या या नगरसेवकांना पण विनंती आहे. खरं तर साहेब, खूप गोष्टी तुमच्या मनामध्ये आहेत. AI पासून ते मेडिकल हब पर्यंत, मेडिकल हब पासून ते आरोग्य, शिक्षण, विमान सेवा, आरोग्य सेवा, रेल्वे. अनेक लोक साहेब आपल्याला काही ठिकाणी हसले. आपण दोघांनी एकदा मेट्रो ट्रेनचा विचार केला तर काय इच्छा व्यक्त करू नये मेट्रो ट्रेन नांदेडमध्ये येण्याच्या संदर्भात. अनेक वेळा साहेब आपण वेगळ्या पद्धतीने विचार करतो की या शहरामध्ये कूच बदलायला लागलेली आहे, कवठ्यामध्ये विकास मोठ्या प्रमाणावर व्हायला लागला आहे, सगळे कार्यालय एका जागी यायला लागलेले आहेत. आता पाहिलं साहेब, महापालिकेची जागा पण अपुरी पडायला लागलेली आहे. भविष्यामध्ये साहेब या दृष्टिकोनातून पण आपण विचार केला पाहिजे की संपूर्ण जनतेला सोपं कसं जाईल. जसं आपण न्यायालय, सगळे सरकारचे कार्यालय लोकांना त्रास होणे म्हणून सगळे एका जागी आपण आणले, त्या पद्धतीने साहेब आपण एका छताखाली सगळ्या लोकांना सिंगल विंडोच्या माध्यमातून कशी सेवा आपल्या लोकांना देता येईल या दृष्टिकोनातून देखील आपण या महापालिकेचा विचार केला पाहिजे. आणि माझी महापालिका आयुक्तांना नम्र विनंती आहे की तुम्ही जो काही प्रशासन राज म्हणलात तर तो काय आमचा काही हेतू नव्हता, आमच्यापैकी कोणी म्हणलेलं नाही प्रशासन राज. खरं तर तो तुमच्या मनातूनच आलेली ती भावना आहे, आमच्या मनामध्ये ती भावना नाही आहे. पण इथून पुढे महापौरांच्या आज्ञेशिवाय तुम्हाला काही करता येणार नाही. त्यामुळे महापौरताई आपल्यास विनंती आहे की सर्वसामान्य जनतेचं हित, सर्वसामान्य गोरगरिबाचं हित, या भागातल्या विद्यार्थ्यांचं हित, या भागातल्या येणाऱ्या आमच्या सर्व थरातल्या जाती, धर्म, पंथ, संप्रदाय या सगळ्या लोकांचा एकत्रित विचार करून आज तुम्ही नांदेडच्या प्रथम नागरिक झालेले आहात आणि तुमच्यासोबत एक धाडसी नेता दीपक सिंग रावताच्या रूपाने तुम्हाला दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका ताई, तुमच्या पाठीमागे पूर्ण ताकद वरती नरेंद्र मोदींची आहे, खाली देवेंद्र फडणवीसांची आहे आणि एक भक्कम नेता कनकदंडेजी म्हणले राजकारणातला वस्ताद कोण, आणि त्याचं नाव आहे अशोकरावजी चव्हाण. त्यामुळे चव्हाण साहेब, तुम्ही ज्या पद्धतीने जी ताकद आता कविताताईंना दिलेली आहे, मला असं वाटतं की कविताताई 100 डेजचा कार्यक्रम या सगळ्या नगरसेवकांना चव्हाण साहेबाच्या वतीनं द्या आणि यांचा प्रत्येक गोष्टीमध्ये चव्हाण साहेब आढावा घेत बसणार नाहीत, बारीक सारीक गोष्टीमध्ये ते लक्ष घालणार नाहीत, तुमच्या कारभारामध्ये पण ढवळाढवळ करणार नाहीत. तुम्हाला ज्या श्रद्धेनं, ज्या प्रामाणिकतेनं तुम्हाला जी जबाबदारी दिलेली आहे, जो कारभार दिलेला आहे, तो तुम्ही सगळ्या नगरसेवकाच्या माध्यमातून त्यांचा तुम्ही आढावा घ्यावा. 100 दिवसाचा कार्यक्रम करून 100 दिवसानंतर पुन्हा एकदा अशाच पद्धतीनं आपण एक सगळे मिळून बैठक घेऊ. आणि दरवेळेस माझी तुम्हाला अशी विनंती आहे की महिन्यातून 2 वेळा तरी तुम्ही जनता दरबार घेतला पाहिजे. जनता दरबाराच्या माध्यमातून शहरामध्ये असलेल्या सोयी सुविधा, शहरामध्ये असलेल्या गोरगरीब जनतेच्या सर्व सोयी सुविधांचा संवाद करण्याचं काम, आणि नुसताच संवाद न करता प्रशासनाच्या माध्यमातून त्याला पूर्णपणाने ताकद देऊन ते प्रशासन कशा पद्धतीने स्वच्छ होईल आणि महापालिका भूतो न भविष्यती. कारण चव्हाण साहेब तुमच्या योगाने, आपल्या सगळ्या टीमवर्कच्या योगाने भारतीय जनता पार्टीचा पहिल्यांदा महापौर नांदेडवर झालेला आहे. आणि यासाठी माझी आपल्या सगळ्याला विनंती आहे की आपण एक चांगला पारदर्शक कारभार, एक चांगल्या पद्धतीची निवड या ठिकाणी आपण केलेली आहे. मी खरं तर अमरनाथ राजूरकर आणि त्यांच्या टीमचं पण मनापासून अभिनंदन करेल. मला अमरनाथ राजूरकरांविषयी पण साहेब कधी कधी कौतुक करावं वाटतं, कारण साहेब ते काँग्रेसमध्ये देखील शहराध्यक्ष होते, त्यावेळेस पण महापौर आणला. आता पण इकडे शहराध्यक्ष झाले साहेब, त्यांनी महापौर आणला. मला वाटते साहेब अमर राजूरकरांवर थोडस आपण काही कृपादृष्टी करावी, कारण त्यांनी बिचारे आस लावून बसलेले आहेत, भरपूर कष्ट करायला लागलेले आहेत, मेहनत पण खूप करायला लागलेले आहेत. मला काही त्यांनी म्हणलं नाही बरं का साहेब, मला सांगा म्हणून. मी माझ्या अंतकरणातून भावना आली मला. तर आता बाजूला संतुकराव आहेत, 1000 मतांना लोकसभेला पडलेत, बिचारे ते देखील या सगळ्या आपल्या यंत्रणेमध्ये होते. मला या दोन्ही आमदारांचं मनापासून आभार व्यक्त करावं वाटेल. त्या दोन्ही आमदारांनी साहेब आपल्याला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. ते म्हणाले की कर्तव्यातून पद चालून येते, म्हणजे त्याच्यातून त्यांचा सूचक इशारा तुम्हाला मिळालेला आहे. पद मागल्याने मिळत नाही, पद मागोमाग चालत येते म्हणले ते. आता त्याच्या मागे त्यांना काय म्हणायचं होतं ते मला कळालं नाही, पण ते समजदार को इशारा काफी आहे की दोघे हुशार आहेत. ते बरोबर सुरुवातीला कुस्ती खेळायचा प्रयत्न केले, पण जेव्हा कुस्ती संपली की बरोबर एकत्र आपण मिठी मारली एकमेकाला.
त्याच्यामुळे त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. दोन्ही आमदार अत्यंत चाणाक्ष आहेत. दोन्ही आमदार विश्वसनीयता जनतेची ठेवून आहेत. जनतेचा विकास कसा करावा म्हणूनच ते निवडून दिलेले आहेत आणि दोन्ही आमदारांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या संपूर्ण व्यासपीठावर जी काही भाजपची जुनी नवी सर्व जी मंडळी आहेत या सगळ्यांनी या यशाला हातभार लावला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं हात जोडून मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय श्रीराम.